नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. मिराकी MMA फिटनेस क्लबचा अनेक कार्यक्रम राबवून वर्धापन दिन उत्साहात साजरा. शॉर्ट टिप्स मारून दाखवू दिल्या. पुशअप्स बघा कशी व्यवस्थित मारते. फिंगर्स वर पुशअप्स बघा, तिची लाईन बघा किती चांगली आहे. 2.5 वर्षाची चिमुकली एवढी छान पुशअप्स मारते. छान बघा, छान. साइड सिटअप्स मारून दाखव 10 काउंट. ही मुलगी त्या पालकांचं खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे. या ठिकाणी आणखी आपल्याला आणि तिला मध्ये सेंटरला बसवा. शाबाश बेटा, शाबाश. पायावर आणि बघा बाई, एक महिला, एक कन्या, एक भाजीची राणी. आणि चक्रासन आणि या फ्लेक्सिबिलिटी मध्ये ते वॉक करतायत. इतकी शरीराची करून relax. One more. Okay, relax. First stance. Yeah, that's it. Straight punches, straight palm punches, full power punches. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दलित लेख सुद्धा उत्तम प्रकारे वाचून दाखवला होता श्रोत्यांना. दीपा पुजारी, डॉक्टर पुजारींच्या मिसेस त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळेला मला जरा हा 6वी-7वीचा विश्वनाथ सगळ्या क्षेत्रात कसा संचार करतोय याचा अतिशय अभिमान वाटतो. त्यावेळेला पुस्तक प्रकाशन झालं तेव्हा मला थोडंसं वाटलं की अरे आपण विश्वनाथ शुभ दिवस. कोविडच्या काळामध्ये एक चांगला जॉब कोविडच्या मागील 2009 ते 2000 प्रशासकांनी जॉब मिळाला आणि शासकीय कोठ्यातून एक शासकीय कोच म्हणून माझा नेमणूक झाली होती. त्यातून माझा प्रवास झाला आर्मी स्कूलचा फिजिकल डायरेक्टर म्हणून आणि महाराष्ट्राची धुरा कार्यरत राहिलो. पण अक्षरशः कोविडच्या काळामध्ये हा इतका देशाच्या नावावरती, नावाच्या सुरुवातीपासून ते नावाच्या एंडपर्यंत पृथ्वी तलावर मी आहार बसलेल्या असताना एम्प्टी माइंड मध्ये माझ्याही सुद्धा डोक्यात काही वेळेला. नमस्कार, मी विश्वनाथ विलास सिसोदे, मेराकी MMA क्लबचे एक संस्थापक अध्यक्ष. आज मेराकी MMA क्लबला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. आज 5वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी उत्साहात साजरा करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे ज्येष्ठ लेखक आणि गुणवंत प्रकाशित चे संस्थापक आदरणीय श्री संजयजी जाधव जयसिंगपूर हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेत. त्याच समवेत माझे गुरुवर्य आदरणीय सौ कुलकर्णी मॅडम आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थितीत म्हणून लाभलेले होते. त्याचबरोबरच आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थित म्हणून वैद्यकीय अधिकारी श्री सौ आकांक्षा हिंगे या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर अनेक डॉक्टर, इंजिनियर आणि आमचा सर्व पालकवर्ग आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला. या ठिकाणी सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. मेराकी MMA क्लबचा आजचा हा वर्धापनाचा विशेष कार्यक्रम या ठिकाणी एक आकर्षक म्हणून या ठिकाणी हेवन म्युझिक अकॅडमीचे सर्वस्वी संस्थापक मिरजकर सर या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यांनी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मनोरंजनाचा खूप अत्यंत उत्साही आणि दर्जेदार कार्यक्रम अनेक इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या सर्व पार्श्वभूमीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं कराटे, बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, जुडो, त्याचबरोबर जिम्नॅस्टिक असे या ठिकाणी प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न झाले. मान्यवरांच्या शुभेच्छा, पालकांचे मनोगत आणि माझ्या सहकारी मित्रांचे आणि सहकारी इन्स्ट्रक्टरांचे सत्कार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती चमकलेल्या सर्वच खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला.
आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आजच्या कार्यक्रमाचा योग घेऊन आपण या शारीरिक कसरतीबरोबर येत्या पहिल्याच ह्या जानेवारीच्या महिन्यामध्ये 2026मध्ये एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे लेखन, वाचन आणि वक्तृत्व, त्याचबरोबर एक काव्य करणारा विद्यार्थी घडावा आणि मराठी भाषेचा लौकिक देशभर गाजावा. त्यानिमित्तानं या ठिकाणी मराठी भाषेचा अभ्यास वर्ग आपण प्रत्येक रविवारी 1 ते 2 तासाचा विद्यार्थी आणि पालक असा फ्री वर्ग आपण या ठिकाणी उत्साहात आदरणीय सौ कुलकर्णी मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी आपण सुरू करण्याचा आज एक पण आखलेला आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर त्याचबरोबर पत्रकार बंधूही इथं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो संस्थापक म्हणून. आणि पुढील वाटचालीस या सगळ्या शुभेच्छा एक सकारात्मक ऊर्जेनं घेऊन गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो की अजून खूप साऱ्या गोष्टी या हातून घडू देत आणि चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी मिळो. आणि आम्हा सर्वांचा आशीर्वाद टेलिव्हिजन माध्यमातून बघत असणाऱ्या सर्व पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की आज मुलगा शारीरिक फिट असेल तर तो मानसिक फिट राहणार. आणि ह्या गोष्टीकडं थोडंसं आवर्जून लक्ष द्या. चायनीज आणि जंक फूडच्या माध्यमातून जे आज प्रवासात विष आज आपण मुलांना पोटामध्ये घालतो आहे त्याला थोडंसं आळा घाला. आणि एक शेवटची सूचना या ठिकाणी एक आदरपूर्वक देतो आहे की आपण आपल्या पाल्याला फिटनेस आणि बहुगुणांनी तयार करा. आणि अभ्यासातही तो चांगला तयार होईलच जर फिटनेस चांगला असेल तर. मार्शल आर्टच असं मी म्हणणार नाही, पण कुठलाही खेळ द्या. इचलकरंजी मँचेस्टर वस्त्रनगरी आहे, त्या वस्त्रनगरीमध्ये खेळाची नगरी आणि खेळाडू निर्माण करणारी आणि भारत देशाचं कर्तृत्व गाजवणारे अनेक खेळाडू या मातीमध्ये घडलेले आहेत. तर माझी विनंती आहे की खेळायला सांगा, खेळायला लावा, खेळायला वेळ द्या आणि मुलांसोबत खेळत असताना आपणही खेळा आणि खूप फिट राहा आणि खूप फिट राहा. एवढंच बोलून मी आजचं ह्या 2 शब्दाचं मनोगत या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो आहे. आणि पुनश्च एकदा चांगल्या चांगल्या कार्यक्रमातून चांगल्या चांगल्या पराक्रमामधून मी आपल्यासमोर येतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.